नमस्कार. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. एक नजर स्पीड न्यूजवर. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महान संत आणि समाजसुधारक स्वामी दयानंद सरस्वती यांच्या जयंतीनिमित्त दिल्या शुभेच्छा. पैशाच्या महापुराला निष्ठेची भिंत तोडता आली नाही. जिल्हा परिषद निवडणूक निकालावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया. महायुतीवर निशाणा. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आजची पत्रकार परिषद रोहित पवारांकडून रद्द. सिंधुदुर्गच्या विकासासाठी 600 कोटींचा विकास आराखडा. निधी वेळेत खर्च करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश. 48 तास काम करा आणि सुट्टी घ्या. राज्य कामगार विभागाकडून संहितेत सुधारणा. पोलीस भरतीमध्ये मैदानी चाचण्यांसाठी स्वयंचलित कॅमेऱ्यांचा वापर. सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर अमित शहा यांची पहिली प्रतिक्रिया समोर. टीईटी सक्तीच्या संदर्भात प्राथमिक शिक्षक परिषदेची राज्य सरकारकडे महत्त्वाची मागणी. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध योजनांतील सवलतधारक किंवा योजनेअंतर्गत प्रवासाचा लाभ घेण्यासाठी यापुढे स्मार्ट कार्ड बंधनकारक. HSRP नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर 15 फेब्रुवारीपासून कारवाई. पुण्यात इतक्या लाख वाहनांना नंबर प्लेट लावणं बाकी. पीडीसीसी बँक भरतीत गोंधळ. जाहिरात प्रसिद्ध होऊन 4.5 वर्ष पूर्ण, मात्र प्रक्रिया. सिंहगड रस्त्यावरूनच हवी मेट्रो. स्वारगेट ते खडकवासला मार्गाबाबत स्थानिक नागरिकांची मागणी. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी शहरातील मूलभूत सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी सद्यस्थितीचा अहवाल 3 दिवसात सादर करा. मंजुषा नागपुरे यांचा पहिला आदेश. प्रशासनाने गुपचूप केली 5% करवाढ. आता भाजपच्या भूमिकेकडे लक्ष. राज्यातील पहिला पुनर्विकसन प्रकल्प शिर्डीत. डॉक्टर सुजय विखे विस्थापितांना जागा पट्टे वाटप 25 मार्च पर्यंत करणार. मोनोरेलमधून मेट्रोतून मोनोरेलमध्ये 130 मीटरच्या पादचारी पुलाने मेट्रो मोनोला चेंबूरमध्ये जोडणी. MMRDAचा निर्णय. टॉप न्यूज मराठीच्या टॉप स्पीड न्यूजमध्ये आता इथेच थांबूया. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.